नमस्कार. मी ऋषिकरत शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी असेल किंवा सततच्या पावसामुळे या ठिकाणी शेती पिकाचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये याचा अतोनात नुकसान या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता शेतकरी बांधवांची या ठिकाणी आस लागून राहिली की आमचं जे शेती पिकाचं नुकसान झालं आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत काही नुकसान भरपाई मिळणार आहे का? तर शेतकरी बंधूंनो, यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत काही ट्रिगर्स लावण्यात आलेले, काही नियम ठेवण्यात आले. आणि जर तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळाली नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जेणेकरून तुमच्या तालुक्यामध्ये किंवा मंडळामध्ये जो सततचा पाऊस झाला आहे किंवा तुमच्या गावामध्ये त्या पावसाचे किंवा त्याचं तुमच्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याची निविष्ट अनुदान किंवा नुकसान भरपाई तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी पहिला ट्रिगर म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जर अतिवृष्टी असेल समजा एखाद्या ठिकाणाची, तर त्या महसूल मंडळामध्ये सलग 24 तासामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाऊस झाला असेल तर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली म्हणून अशा प्रकारे घोषित करण्यात यावं, असं महाराष्ट्र शासनामार्फतचा मागचा जो GR आलेला आहे 2024चा जूनमधील, त्यानुसार सांगण्यात आलेलं आहे. हा झाला त्यांचा पहिला अतिवृष्टीच्या संदर्भातील पहिला ट्रिगर. आता त्या संदर्भात आणखीनसुद्धा 2 ट्रिगर आहे की सततच्या पावसासंदर्भात. सततचा पाऊस म्हणजेच काय, तर या ठिकाणी जो तुम्हाला रेग्युलर तुम्ही बघू शकता, आता महाराष्ट्रामध्ये मेपासून पाऊस चालू आलेला आहे. पण आता काय झालं आहे की सतत लगातार 10 ते 15 दिवस झाले पाऊस उघडत नाही, सूर्यदर्शनसुद्धा होत नाही. म्हणजे तो झाला काय आपला सततचा पाऊस. आता सततच्या पावसासाठी सुद्धा 2 ट्रिगर या ठिकाणी लावण्यात आल्या. आता पहिला ट्रिगर या ठिकाणी काय आहे की सलग 5 दिवस, समजा 1 तारखेपासून या ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे आणि 5 तारखेपर्यंत डेली 10 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे. म्हणजे सलग 5 दिवस 10 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असेल आणि गेल्या 10 वर्षाचे मागील जे 10 वर्षे दुष्काळी वर्ष वगळता मागील जे 10 वर्षे त्या 10 वर्षाच्या सरासरीच्या पावसाच्या 50% अधिक जर पाऊस पडला असेल तर त्या ठिकाणी पहिला ट्रिगर म्हणजेच पहिली कळ या ठिकाणी लागू राहील. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, पहिला ट्रिगर काय सांगतो, तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या गावामध्ये किंवा महसूल मंडळामध्ये या ठिकाणी सलग 5 दिवस 10 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाऊस पडला असेल तर या ठिकाणी पहिली कळ या ठिकाणी लागू होईल, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येतं आहे. समजा अशा प्रकारे जर का 5 दिवस सलग पाऊस झाला तर तो सततचा पाऊस या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणून गणला जाईल, असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे. आता शेतकरी बंधूंनो, दुसरं म्हणजे NDVIचा वनस्पती निर्देशांक या ठिकाणी गणला जाईल. त्यासाठी तुम्हाला दुसरी कळ दिलेली आहे, म्हणजेच दुसरं ट्रिगर दिलेलं आहे. ते काय आहे की समजा जर सततचा पाऊस जसा 5 दिवसासाठी दिला झाला आहे तर या ठिकाणी वनस्पती निर्देशांक दिलेला आहे 15 दिवसासाठी. म्हणजे समजा 1 तारखेला 1 जूनला पाऊस सुरू झाला आहे, या ठिकाणी आपण उदाहरणार्थ गृहीत धरूया, आणि 15 जूनपर्यंत पाऊस राहिला आहे आणि वनस्पती निर्देशांक पहिल्या म्हणजे 1 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 दिवसाचा वनस्पती निर्देशांक जर 0.5पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी सततचा पाऊस दुसरी कळ लागू होईल आणि हा सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून या ठिकाणी गणला जाईल. आता शेतकरी बंधूंनो, ही झाली त्यांची GRची व्याख्या किंवा पुस्तकांची व्याख्या. पण मी सांगू इच्छितो, समजा तुम्हाला जर एखादं पीक येत आहे आणि ते पीक जर का सरासरी उत्पन्नाच्या पेक्षाही कमी जर का उत्पन्न तुम्हाला होत आहे, एकरी समजा तुम्हाला सोयाबीन 7 क्विंटल होत आहे आणि तिथं जर का 1-1.5 क्विंटल सोयाबीन होत असेल तर त्या ठिकाणी निविष्ट अनुदानाची त्या शेतकरी बांधवांना गरज आहे. महाराष्ट्र शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुमच्या शेताचे अजूनही पंचनामे झाले नसतील तर तलाठी असतील किंवा कृषी अधिकारी असतील यांच्याकडे तुमच्या पंचनाम्याचा पाठपुरावा करा आणि लवकरात लवकर तुमच्या शेती पिकाचा पंचनामा करून घ्या. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी तक्रार करायची त्यांच्याकडे की आमचं शेती पिकाचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी अजूनही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी जर बघायला आले नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पंचनामाचा पाठपुरावा करायचा आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करून घ्यायचा आहे. असा अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.